प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर व मुक्ता यांच्या दिवाळी पाडव्याचा सण असतो. त्याचप्रमाणे आता इथे सागर व मुक्ता हे पाडव्याच्या दिवशी एकमेकांसोबत कसे एन्जॉय करणार आणि नंतर सागर हा मुक्तासाठी कोणतं स्पेशल सरप्राईज गिफ्ट आणणार आहे आणि सागर व मुक्ता यांचा एकमेकांसोबतचा कशा प्रकारे रोमांस रंगणार हे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सागर हा फाईल घेऊन निघतो आणि म्हणतो की चान्सेस आहे मुक्ता, चान्सेस आहेत आणि या प्रत्येक चान्समध्ये मी तुमच्यासोबत आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी तुमचा आराम, सगळं काही सुख बाजूला ठेवून फक्त माझा विचार करत आलात. प्रत्येक वेळेला माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी धडपड करत आलात, परंतु आता नाही. आता वेळ ही माझी आलेली आहे. आता मला तुमच्यासाठी सगळं काही करायचं आहे, जे जे पॉसिबल आहे. आणि तुम्हाला मूल होऊ शकत नाही असं जे जे म्हणतात त्यांना शांत करायचं आहे मला. आणि मुक्ता, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी तुमच्यासोबत आहे आणि या प्रत्येक चान्समध्ये आहे. आणि आजवर जे जे मूल होत नाही असे टोमणे मारून तुमचा मोठेपणा दाखवत नव्हते, ते आता सगळेजणांना कळणार की मुक्ता, तुम्हालाही बाळ होऊ शकतं, तुम्ही आई बनू शकता, असं म्हणून तो आनंदी असतो. तर इथे सई येते आणि म्हणते की अगं मुक्ताई, तू असं का केलं? मला पण तुझ्यासोबत रांगोळी काढायची होती ना, तू मला का नाही सांगितलं? मी तुला बोलले होते ना. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अगं सॉरी, माझी सई माऊ, मी ना विसरूनच गेले गं तुला बोलवायचं, गडबडीत होते ना. बरं एक काम कर, आता तू उद्या रांगोळी काढ. तसंही उद्या तुझा दिवस आहे ना, भाऊबीज, मग तू मस्तपैकी रांगोळी काढ. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की अगं पण मुक्ताई, दिवाळी तर वसूच्या बारसापासून सुरुवात होते ना. तेव्हा मग मुक्ता हसते आणि म्हणते की नाही गं माझं वासरू, ते वसूचं बारस नाही, त्याला वसुबारस असं म्हणतात. कसं आहे ना, हा सण म्हणजे गाय आणि वासराचा त्यांचा क्षण असतो. जसं आई आणि बाळ कसं एकमेकांसोबत असतात ना, तसं त्यांचा तो दिवस असतो. आणि बाळाला कसं आपल्या आईच्या कुशीत नेहमी आनंदी वाटतं, समाधानी आणि सुखी वाटतं, प्रोटेक्ट वाटतं, तसंच असतं हे. आणि म्हणूनच आपण दिवाळीची सुरुवात असतो ती वसुबारसापासून करतो, ते म्हणजे आई आणि बाळाच्या दिवसापासून. आणि मग त्या दोघांचंही नातं कसं पवित्र असतं, ते नात्यापासून सुरुवात होते. तेव्हा मग आता पुढे सई म्हणते, मग नंतर येते धनत्रयोदशी, बरोबर ना? तेव्हा मग सई म्हणते की धनत्रयोदशी म्हणजे धनाचा दिवस, पैशाचा? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, हा नुसता पैशाचा दिवस नसतो तो. त्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा केली जाते. मग धन्वंतरी म्हणजे कोण? धन्वंतरी म्हणजे डॉक्टर्स. डॉक्टर्स कसे पेशंटला बरे करतो, आपल्याला बरे नाही वाटले तर आपण डॉक्टरकडे जातो ना, आणि तो आपल्यावर इलाज करतो. म्हणजे काय तर खरी पूजा ही धन्वंतरीची म्हणजे डॉक्टर्सची केली जाते. आपण काय म्हणतो, हेल्थ इज वेल्थ. जर आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तरच संपत्ती असते, बरोबर ना? मग म्हणूनच कुबेराची आणि धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. मग नंतर ती म्हणते की नंतर येते नरक चतुर्दशी, म्हणजे आपली पहिली अंघोळ. असं म्हणतात की श्रीकृष्णाने त्या काळी त्या नरकासुराचा वध करून 16,000 म्हणजेच 16,000, तेवढं तर आपल्याला अजून शिकवले पण नाही आहेत ना. ठीक आहे, आपण काय म्हणूया, तर त्या दिवशी श्रीकृष्णाने भरपूर खूप खूप मुलींची सुटका केली होती नरकासुराच्या तावडीतून. म्हणूनच मग आपण त्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करतो. आणि नंतर मग काय येते, तर मग आता नंतर येते लक्ष्मीपूजन. ते तर आमच्या सईमाऊला माहीतच आहे, ती तर आमच्या घरची लक्ष्मी आहे, बरोबर की नाही? मग त्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं, आपण लक्ष्मीची पूजा करतो, हो की नाही? तेव्हा मग ती म्हणते की हो बरोबर. मग मुक्ता म्हणते की बरोबर. त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी येतो तो म्हणजे पाडवा, दिवाळी पाडवा. तेव्हा ती म्हणते की तो तर एकदा पण येतो ना, म्हणजे वर्षातून दोनदा येतो ना. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं वर्षातून दोनदा नाही, तुझ्या वयाला हे लॉजिक बरोबर आहे, परंतु हा जो पाडवा असतो ना, तो दिवाळी पाडवा असतो आणि तो गुढीपाडवा. आणि हा दिवाळी पाडवा हा नवरा बायकोचा सण असतो. तेव्हा मग सई म्हणते की नवरा बायको म्हणजे तुझा आणि पप्पाचा, बरोबर ना? तेव्हा मुक्ता म्हणते की सई, आमची खूपच हल्लीकडे लबाड झाली आहे, बरोबर. आणि नंतर शेवटचा दिवस म्हणजे तुझा आणि आदित्यदादाचा दिवस. मग उद्या बाबा तुमचा सण असणार आहे. मग उद्या एका मुलीची खूप मज्जा येणार आहे बाबा. आदित्यदादा हा काहीतरी दीदीसाठी गिफ्ट देणार आहे. ती खुश होते आणि म्हणते की हो, मी दादाला ओवाळणार आणि दादा मला गिफ्ट देणार. नंतर मग ती म्हणते की चला आता आवरूया, खूप गप्पा झाल्या. माझ्या सईमाऊला आईच्या हातच्या मस्तपैकी गोल मटोल पुऱ्या खायच्यात ना, मग आवरू दे मला, असं म्हणून मुक्ता आणि सई दोघीही तिथून उठतात. आणि त्यानंतर आता इथे मुक्ता ही किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जातच असते. तेवढ्यात इथे आदित्य हा काहीतरी पिगी बँकमध्ये शोधत असतो. किती पैसे झालेत काय हे तो बघत असतो. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते. मुक्ता म्हणते की आदी, अरे काय करतोयस तू इथे? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली
मुक्ता आंटी, काय ना, मी हे ना पैसे मोजत होतो. उद्या भाऊबीज आहे ना, तर सईला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. परंतु मला वाटत नाही हे पैसे सफिशियंट असतील. म्हणून मला वाटतंय की हे कमी पडतील का? किंवा तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा ना, की मी याच्यातून काय गिफ्ट घेऊ शकतो? त्याच वेळेला मुक्ता म्हणते, की "अरे आधी बाळा, मी तुला एक सांगू का? तू ना तिला काय गिफ्ट देऊ शकतोस? तू ना तिला एखादं छानसं ग्रीटिंग देऊ शकतो. पण मी काय म्हणते, की ते ग्रीटिंग ना तू असं विकत आणण्यापेक्षा ना, तू स्वतःच्या हाताने बनव. कारण काय ना, अशा विकतच्या वस्तूंपेक्षा आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या हाताने काही वस्तू बनवतो ना, तेव्हा ते आपलं जे प्रेम असतं आणि त्यातल्या ज्या काही भावना असतात ना, त्या त्या व्यक्तीपर्यंत अगदी योग्य आणि अचूक पोहोचतात. आणि त्या आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टीत एक वेगळीच मजा असते. म्हणूनच मी तुला सांगते, की तू एक काम कर, ग्रीटिंग स्वतःच्या हाताने बनव. मग त्याच्यासाठी छान वेगवेगळे कलर्स वापर, ब्राईट कलर्स वापर, छान स्केच पेन वापर, ब्राईट कलर्स, त्याचप्रमाणे वॉटर कलर, तुला जे काही आवडेल ते तू वापर. परंतु तू स्वतःच्या हाताने बनव. आणि कसं आहे ना, हे जेव्हा तू बनवशील तेव्हा खूप छान वाटेल तिला. आणि मग ती त्याला टाळी देते. त्याच वेळेला आधी पण म्हणतो, की "हो, मुक्ता आंटी, तुमची ही जी काही आयडिया आहे ती अगदी मस्त आहे. परंतु मग मी आता हे बनवायला घेतो, लगेच बनवायला घेतो." आणि मुक्ता म्हणते, "तुम्हाला ना मला थँक बोलायचं आहे, की या घरामध्ये आल्यापासून मला ह्या घरात खूप आनंद मिळाला आहे. आणि ना मला माझी फ्रेंड मिळाली, म्हणजे माझी सई माऊ, माझी बहीण. आजपर्यंत कोणीच मला इतकं प्रेम दिलं नव्हतं. आणि माझा डबा खराब झाल्यामुळे कोणीच मला स्वतःचा डबा आजपर्यंत दिला नव्हता. परंतु माझ्या सईने मला दिला. आणि ती माझ्यावर खरंच खूप प्रेम करते. आणि तुमच्यामुळेच मला तिच्यासारखी फ्रेंड मिळाली आणि मला एक पार्टनर मिळाली. मला खेळामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझी पार्टनर झाली आणि मला खरंच तिच्यासोबत खूप छान वाटतं. आणि या घरात आल्यापासून त्याच्या अगोदर मला असं काहीच वाटत नव्हतं. खरंच मुक्ता आंटी, थँक तुमच्यामुळे मला माझं घर परत मिळालं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप खूप थँक म्हणतो." तेव्हा मग मुक्ता आता डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, की "अरे आधी बाळा, हे सगळं तुझंच आहे रे. हे दुसरं कोणाचंही नाही. अजिबात काळजी करू नकोस आणि तुझी सई माऊ पण फक्त तुझीच आहे. आणि हो, असे जपार एकमेकांना अशीच काळजी घ्या. आणि हो, आणखी एक म्हणजे की आता तू पहिले तुझं हे ग्रीटिंग बनव, मी पण माझी कामं आवरते. मग त्यानंतर तू आणि मी दोघंजणही सई माऊसाठी काहीतरी छानसं गिफ्ट आणायला बाहेर जाऊया. चालेल का?" मग आता हे ऐकल्यावर आदी पण खुश होतो आणि आदी म्हणतो, की "हो, हो, चालेल मुक्ता आंटी. पण आपण हे सगळं सईला सांगायचं नाही." तेव्हा मग मुक्ता म्हणते, की "येस, येस बच्चा, बरोबर आहे तुझं. आपण तिला काहीच सांगायचं नाही. आपण तिच्यासाठी सरप्राईज देऊया, बरोबर ना?" असं म्हणून मुक्ता आता त्याच्या गालावरून हात फिरवते आणि त्यानंतर मग आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते दोघंही एकमेकांना पंच देतात आणि मुक्ता म्हणते, की "येस, आता आपण नंतर जाऊया. तोपर्यंत तू हे सगळं ग्रीटिंग्स वगैरे बनवून घे बघू." आधी पण आता खूपच खुश झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे पाडव्याचं सागर दाराला तोरण लावत असतो, डहाळ लावत असतो. तर इथे मुक्ता ही पुऱ्या बनवत असते आणि स्वाती त्या पुऱ्या तळत असते. आणि सागरचं सगळं लक्ष हा मुक्ताकडे असतं आणि मुक्ता कशाप्रकारे काय करते याकडेच तो बघत असतो. पाडव्याचा सागर आणि मुक्ताचा दिवस, परंतु सागर आता फक्त आणि फक्त मुक्ताकडेच बघतो. कोणत्याही दुसऱ्या कामांमध्ये त्यांचं अजिबात लक्ष नसतं. तर इथे सागर हा करता करता पटकन तिथे आदित्य येतो आणि म्हणतो, की "हे काय पप्पा, तू काय करतोय?" तेव्हा तो म्हणतो, की "तोरण लावतोय." मग त्याच वेळेला आता लगेच आदित्य म्हणतो, की "काय, आज हे तोरण लावून होईल ना?" असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. त्याप्रमाणे मुक्ता देखील हसत असते. नंतर आता इथे इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते, की "अरे सागऱ्या, सागऱ्या, काय लावलेस तू हे? किती वेळ झाला हा तोरण लावतोयस? किती वेळ झाला आहे तुला?" तेव्हा मग आता ती म्हणते, की "हो ना बाई, अरे बराच वेळ झाला तू तोरण लावतोयस." मग त्यानंतर आता सागर म्हणतो, की "काय ना, मी ना ते जरा अँगल शोधत होतो. मला अँगल सापडत नव्हता ना, म्हणूनच माझा इतका मोठा प्रॉब्लेम झाला." आता असं म्हटल्यावर इंद्रा म्हणते, की "अँगल, अँगल, तुझा काय अँगल आहे तो मला चांगला समजतो. तुझा अँगल हा फक्त मुक्ताकडे जातो. अरे, मुक्ताकडे बघतोस केव्हाचा, तुझं काम होणार आहे की नाही?" तेव्हा मग आता इथे लकी म्हणतो, की "हो गं मम्मी, अगं त्याचा सगळा अँगल हा वहिनीकडे, ती बघ समोर वहिनी." मग स्वाती म्हणते, की "हे बघ भाई, मी आत्ता बाजूला होते, म्हणजे तुला बरोबर अँगल दिसेल." असं म्हणून आता तो मुक्ताला बघण्यासाठी वाट ती मोकळी करते. आणि मग आता इथे इंद्रा म्हणते, की "चल चल, बस झालं तुझं तोरण-बिरण, चला सगळेजण आटपा." असं म्हणून आता सगळे हसायला लागतात. आणि इंद्रा येते आणि म्हणते, की मुक्ता, अगं चल, तुला सागऱ्याला ओवाळायचं आहे ना, पाडव्याची तयारी करायची आहे. चल चल लवकर, ते सगळं पुऱ्या वगैरे राहू दे, आम्ही सगळं करून घेतो."
जा तू तयारी करून घे असं म्हणून आता ती मुक्ताला तयारी करायला म्हणून पुढे पाठवते. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मम्मी झालंच आहे, मी जाते असं म्हणून मुक्ता आता लाजत लाजत तिथून बाजूला होते. तर आता आदित्य हा पप्पाला म्हणतो की चल पप्पा आपण आतमध्ये जाऊया, झालं तोरण लावून असं म्हणून ते सगळेजण आतमध्ये जातात. आणि नंतर सगळेजण त्यांच्यावर आता हसत असतात. त्यानंतर मुक्ता आता छानपैकी लाल रंगाची ट्रेडिशनल अशी साडी नेसून तयार झालेली असते. आणि मग ती स्वतःकडे आणि स्वतःच्या निऱ्यांकडे व्यवस्थित अशी बघत ती नीट करत असते. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर हा मुक्ताकडे बघतच राहिलेला असतो. आणि मग आता मुक्ता म्हणते की सागर काय झालं? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता खूप छान दिसताय, तुम्ही आता डोळे बंद करा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही. तेव्हा सागर म्हणतो की का? मुक्ता म्हणते की मी डोळे बंद केले ना की तुम्हाला वेगळंच काहीतरी सुचत असतं, तुम्ही भलतंच काहीतरी करता. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता असं करतो का नेहमी मी? तुमच्याशी कधी मी वेडंवाकडं वागलोय का? तेव्हा मग मुक्ता लाजतच म्हणते की हो वागता तुम्ही. आणि मग सागर म्हणतो की बापरे, काय बोलताय काय मुक्ताय तुम्ही? आणि मुक्ता पण आता अगदी खट्याळ मुलीसारखी सागरकडे बघत लाजत आणि हसत असते. तेव्हा सागरही तिच्याकडे बघून अगदी मनमोकळेपणाने हसू लागतो. सागर म्हणतो की बरं, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी काहीच वेडंवाकडं करणार नाही. आता तुम्ही डोळे मिटा बघू. तेव्हा मग सागरला ती ओके असं म्हणते. नंतर मग ती डोळे बंद करते. त्याच वेळेला इथे आता सागर हा डोळे बंद केल्यानंतर म्हणतो की मुक्ता म्हणते की उघडू डोळे? सागर म्हणतो की नाही नाही अजिबात नाही उघडायचे, जरा थांबा असं म्हणून तो तिला शांत बसायला सांगतो. त्यानंतर आता मुक्ता ही डोळे बंद करूनच असते. सागर हा एका ड्रॉवरमधून नेकलेस काढतो आणि ते मुक्ताच्या गळ्यामध्ये घालतो. त्यानंतर मग आता मुक्ताच्या गळ्यात नेकलेस घातल्यानंतर तिला जाणवत असतं की सागर नक्कीच काहीतरी स्वतःला म्हणजेच तिला गिफ्ट देत आहे. आणि मग मुक्ता ही त्या गिफ्टवरून हात फिरवत असते आणि ते फिरवत असताना आता इथे सागर हा मुक्ताकडे बघतो आणि मुक्ताला म्हणतो की बघा आता डोळे उघडा. त्याच वेळेला आता मुक्ता डोळे उघडते आणि डोळे उघडल्यानंतर तिला समोर तिच्या गळ्यात नेकलेस दिसतं. मुक्ता म्हणते की वा सागर, खरंच खूप सुंदर आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता हे स्पेशल गिफ्ट आहे माझ्या स्पेशल बायकोसाठी, माझ्या घरच्या लक्ष्मीसाठी, जी लक्ष्मी सगळ्यांसाठी खूप काही करत असते आणि खूप झटत असते आणि माझी लक्ष्मी आहे तुम्ही. आणि आज पाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला हे गिफ्ट देत आहे. म्हणूनच आता सागर हा मुक्ताला म्हणतो की एक मिनिट आणखी आहे. म्हणून तो तिला कानातले देखील दाखवतो. त्याच वेळेला आता मुक्ता ही ते कानातले बघते आणि म्हणते की वाव सागर खूप छान आहेत. सागर म्हणतो की घाला मग हे तुम्ही मुक्ता. तेव्हा मग आता मुक्ता ते कानातले घालते आणि म्हणते की कशी दिसते? तेव्हा सागर म्हणतो की खूप गोड, खूप सुंदर दिसत आहात तुम्ही. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर परंतु एक गोष्ट आहे, तुम्ही खूप घाई करता प्रत्येक गोष्टीमध्ये. सागर आज तुम्ही मला पाडव्यासाठी आणलत की नव्हतं गिफ्ट? मग मला पाडव्यालाच द्यायचं होतं ना ओवाळणी म्हणून, ओवाळणी झाल्यानंतर? तेव्हा सागर म्हणतो की हो मला मान्य आहे, परंतु मला हे आता इतकं सुंदर रूप कसं पाहायला मिळालं असतं? म्हणूनच आता सागर हा मुक्ताच्या जवळ जाणार. तेवढ्यातच आता मुक्ताच्या साडीच्या निऱ्यांवर सागरचा पाय पडतो. मुक्ता म्हणते की सागर अहो हे काय करताय तुम्ही? इतकी छान मी चापून चोपून साडी नेसली होती, परंतु तुम्ही सगळे खराब करून टाकलीत. थांबा असं म्हणून आता सागर मुक्ताला शांत करतो आणि तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत बसायला सांगतो. आणि त्याच वेळेला मुक्ता गप्प होते. सागर म्हणतो की थांबा मी करतो सगळं नीट, परंतु मुक्ता त्याला तयारी करायला देत नसते. सागर म्हणतो की शांत व्हा. आणि सागरच्या एका नजरेनेच मुक्ता आता घायाळ होऊन जाते आणि सागरकडे आता ती अगदी मादक नजरेने बघत असते. सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांकडेच बघत असतात. त्याच वेळेला इथे आता मुक्ताचा जी खाली पडलेली नीर असते ती निरांमधली हातात घेतो आणि नंतर आता ते करत असताना सागर मुक्ता पूर्णपणे एकमेकांकडे बघत असतात. आणि सागर हा मुक्ताची ती निरी नीट करण्याचा प्रयत्न करत असतो, लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु सागरला ते काही जमत नसतं. म्हणूनच आता मुक्ता त्या निर्या स्वतःच्या हातामध्ये घेते. एक नीर सागरच्या हातात तर दुसरी निर्या हे मुक्ताच्या हातामध्ये असतात. सागर त्या व्यवस्थित करून घेत असतो. त्याचप्रमाणे आता इथे सागर हा मुक्ताकडे पूर्णपणे बघत असतो. मुक्ता काय करते काय नाही याचं लक्ष असतं, परंतु आता सागरचं ते काही सागरला जमणार नाही. म्हणूनच आता मुक्ता स्वतः त्या निऱ्या लावायला सुरुवात करते आणि सागर आता हसत हसतच मुक्ताकडे बघू लागलेला असतो. मुक्ता अगदी घायाळ झालेली असते आणि सागरकडे ती लाजतच बघत असते. त्याच वेळेला आता मुक्ता त्या निऱ्या व्यवस्थित करते. सागर आणि मुक्ता यांचे हे सगळं काम हे दोघांचं एकमेकांकडे हसत हसत बघतच सुरू असतं. सागर आता मुक्ताकडे बघत असतो, परंतु मुक्ता ही सागरकडे हसत बघत असते. त्यानंतर
सागरने अगदी व्यवस्थितपणे नीरा तयार करून ठेवलेल्या असतात आणि मग मुक्ता ही सागरच्या हातून ते नीरा घेणार. तेवढ्यातच सागर हा तो हात सोडत नाही. सागर तिला नाही असं खुणावतो आणि त्यानंतर मग तो नीरा घेऊन तिथेच तिच्या पोटाच्या शेजारी खोवायला बघत असतो. मुक्ता त्याचा हात धरते, परंतु सागर तिचा हात अगदी अलगदपणे बाजूला करतो आणि मुक्ता हे सगळं होत असताना अगदी डोळे बंद करून हे सगळे क्षण एन्जॉय करत असते. सागर मुक्ताला "नाही, मी हे सगळं करेन" असं डोळ्याने सांगत असतो आणि हे सगळं होत असताना सागर हा ती निरी मुक्ताच्या पोटामध्ये खोवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि हे सगळं होत असताना मुक्ताने मात्र डोळे बंद करून घेतलेले असतात आणि सागर अशा प्रकारे रोमॅन्टिक झालेला पाहून मुक्तालाही आता खूप लाज येत असते. आणि या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर या दोघांचाही जो दिवाळी पाडवा असतो तो अगदी एन्जॉयबल आणि एकदम रोमॅन्टिक झालेला असतो. आणि हे झाल्यानंतर मुक्ताला सागर हा जवळ घेण्याचा प्रयत्न करून तिच्या ओठावर किस करायला जाणार आणि दोघंही एकमेकांच्या जवळ येणार. तेवढ्यातच बाहेरून इंद्रा बोंबलते की "मुक्ता, ए मुक्ता!" त्याच वेळेला मुक्ता पटापट तिथून पळून निघून जाते आणि मग सागर तिथेच गप्प उभा राहतो. तो म्हणतो की "1 मिनिट थांबा." परंतु तो तिचा हात धरायला जातो. मुक्ता म्हणते की "थांबा सागर, मला जाऊ द्या, मला जायचंय" असं म्हणून ती बाहेर जाते आणि तेव्हा इंद्रा मुक्ताला बघते आणि म्हणते की "वाह! वाह! काय सुंदर दिसते मुक्ता माझी, किती गोड दिसते, खरंच खूप छान दिसते." ते असं म्हणून तिचं कौतुक करते. तेव्हा स्वाती तिकडे येते आणि स्वाती म्हणते की "वाह! एका मुलीची फार मज्जा आहे. पाडवा वगैरे एकदम जोरात चालू झाला आहे हां, खरंच बरं." तेव्हा स्वाती म्हणते की "खरंच खूप छान दिसते तू आणि हा नेकलेस काय नवीन?" तेव्हा ती म्हणते की "नवीन नाही, सागरने आत्ताच दिलं आहे, पाडव्याचं गिफ्ट." तेव्हा मग आता लगेच ती म्हणायला लागते की "हे काय, पाडव्याचं गिफ्ट तू आत्ताच घेऊन मोकळी झाली?" असं म्हणून ती आता गप्प बसते. नंतर मग आता सई आणि आदित्य येतात. इंद्रा म्हणते की "बरं ऐकलंस का? तू अगोदर बटाट्याची भाजी तर करून ठेवली होतीस, पुऱ्या तर झाल्या आहेत." तेव्हा मग आता ती म्हणते की "मम्मी, त्यातली ना थोडी बटाट्याची भाजी मी बाजूला ठेवते, मुलांना छोटे-छोटे बटाटे वडे करून द्यायचे म्हणून." तेव्हा मुलं येऊन म्हणतात की "नको, नको. मुक्ताई, आम्हाला ना बटाटे वडे नको." मुक्ता म्हणते "मग काय हवंय तुम्हाला?" तेव्हा ते म्हणतात की "आम्हाला ना छान पास्ता करून हवाय." तेव्हा सई म्हणते की "हो मुक्ताई, प्लीज पास्ता व्हाईट सॉसवाला." तेव्हा ती म्हणते की "बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, घरामध्ये व्हाईट सॉस आहे ना आणि तसंही मशरूम आणि ते ब्रोकोली आहे, मी बनवून देईन तुम्हाला." तेव्हा मग आता सावनी म्हणते की "मी काही मदत करू का मुक्ता?" तेव्हा ती म्हणते की "नको, ठीक आहे, मी करते." इंद्रा म्हणते की "काय गरज नाही, मुक्ता करेल." आणि तिला ती गप्प करते. आता मुक्ताला शिंका येत असतात. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की "काय गं, कोणाला शिंकते तू?" तेव्हा ती म्हणते की "काय ना मम्मी, दिवाळीचा एखादा दिवस माझा असाच भुताटकीसारखा असतो. ते धूळ, प्रदूषण, दिवाळ्यांचं, फटाक्यांचं वगैरे त्याच्यामुळे मला एखादा दिवस त्रास होतच असतो. मला सर्दी होतच असते." तेवढ्यातच सागर येतो. तेव्हा इंद्रा म्हणते की "हे काय, पाटाखाली रांगोळी काढली नाही तू?" तेव्हा मग सावली म्हणते की "मी काढू का रांगोळी?" तेव्हा मग इंद्रा म्हणते की "नको, काय गरज नाही. स्वाती, जा तू काढ रांगोळी." स्वाती रांगोळी काढते आणि सागर, मुक्ता हे दोघेही ओवाळण्यासाठी येतात. सागर पाटावर बसतो आणि मुक्ता आता सागरला इथे ओवाळत असते. त्याच वेळेला इथे आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडेच बघत असतात. मुक्ता ही सागरला ओवाळत असते, सारखी ओवाळते, जवळजवळ 5-6 वेळ होऊन जाते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की "अगं काय हे मुक्ता, अगं किती वेळ ओवाळशील सागऱ्याला, अगं किती वेळ झाला त्याला सारखी तू ओवाळतच आहेस." त्याच वेळेला इथे लकी आणि स्वाती दोघेजणी त्याचे फोटो काढत असतात. इंद्रा म्हणते की "बस झालं, चला." आणि मग ती त्याच्या हातून ताट घेते आणि दोघंजणही आता इंद्राला नमस्कार करतात. तेव्हा इंद्रा म्हणते की "बस बस पोरांनो, तुम्हाला दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा." आणि दोघंही हसत सुखाने, हसत हसत आनंदाने संसार करा रे बाबांनो. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की "बरं मुक्ता, जा, तुला सगळीकडे दिवे लावायचे असतील ना, पणत्या लाव." तेव्हा सावनी म्हणते की "मी येऊ का मुक्ता तुझ्यासोबत?" तेव्हा इंद्रा म्हणते की "काय गरज नाही, मुक्ता आहे ना, ती करेल सगळं, तुला काहीच करण्याची गरज नाहीये." तेव्हा मग मुक्ताला ती म्हणते की "तू कर गं सगळं आणि ही जा. सावने, तू एक काम कर, तू ना बाहेर जाऊन बाकावर बस, इथे काही घरात लुडबुड नकोय तुझी." तेव्हा मग मुक्ताला वाईट वाटतं. मुक्ता म्हणते की "1 मिनिट सावनी, थांबा." ती ती म्हणते की "मम्मी, आपण एकमेकांसोबत दिवाळी साजरा करतो आणि एखाद्या बाहेरची व्यक्ती जरी आली तरीही आपण त्यांना आनंदाने हॅपी दिवाळी असं विश करतो. मग आपण, सावनी तर घरातली आहे, कुटुंबाचा भाग आहे, आदित्यची आई आहे ती, मग आपण तिच्याबरोबर असं वागणं मला बरोबर वाटत नाही. तिला पण आपण आपल्यासोबत दिवाळीमध्ये साजरा करून घेऊया ना, कारण दिवाळी तर ही सगळ्यांसोबत असते आणि मला आवडणार नाही की ती अशी बाहेर बसेल." तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की "गं सावनी, तुला करायचीत ना कामं, चल लाव हे सगळे दिवे आता." तेव्हा सावनी पटकन बोलते की "ते कॅन्डलवाले दिवे लावले तर?" इंद्रा म्हणते की "हिचं असतं असं, काय काम सांगितलं तर अशी करते ही. जा जा, ते दुसरेच दिवे लावा."
असं म्हणून ते दिवाळी लावायला बाहेर जातात. तर मुक्ता बाहेर दिवा लावत असताना सावनी ही म्हणते की थांब मी आतमधून परत आणते. आणि मग ते आतमधून परत आणते आणि सिलेंडरचं काहीतरी कारस्थान करून ठेवते. सिलेंडरचा ती पाईप लूज करून ठेवते जेणेकरून आग लागावी. आणि मग पणत्या ह्या बाहेर आणते आणि नंतर मग म्हणते की मुक्ता तुला तयारी करायची असेल ना? ती म्हणते की हो मुलांना मला पास्ता बनवायचा आहे, मी जाते. असं म्हणून मुक्ता आता आतमध्ये निघून जाते. तेवढ्यातच इथे आता सावनीने मस्तपैकी डाव आखलेला असतो. सावनी मनातच म्हणत असते की जा मुक्ता जा. तुला आता जायचंय आणि आत्ता मोठा धमाका होणार आहे, मोठा बॉम्ब फुटणार आहे. सगळं काही दिवाळीसारखं तुझ्या मनासारखं होणार आहे. आत्तापर्यंत तुला वाटत होतं ना की काहीच घडलं नाही, बघ आता घडायला सुरुवात होणार आहे. मुक्ता आता पातेलं गॅसवर ठेवते आणि गॅस पेटवायला जाते. परंतु गॅस काही पेटत नाही म्हणून मुक्ता आता तिथला दरवाजा उघडते तर तिथेच पंती ठेवलेली असते. मुद्दामच ती सावनीने ठेवलेली असते आणि त्या पंतीच्याच आगीमुळे आता ब्लास्ट होतो आणि सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे मुक्ताचा जो पदर असतो तो जळायला सुरुवात होते. आणि मुक्ता रडत असते वाचवा वाचवा. तर इथे आता सावनी ही घाबरते. सावनी म्हणते की अरे मुक्ता काय झालंय तुझं? थांब एक मिनिट. तिच्या हातात दिव्यांची परात असते ती खाली ठेवते आणि मुद्दामच मुक्ताला समोर घाबरण्याचं ती नाटक करत असते. तर इथे मुक्ता म्हणते की माझा पदर प्लीज मला वाचवा वाचवा असं म्हणून ती आता रडत असते. त्याच वेळेला इथे सागरच्या नावाने ती जोरजोरात ओरडत असते परंतु कोणीच येत नाही. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताला सावनी वाचवते आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर आज सावनीमुळे होणारा अनर्थ टळला. तेव्हा मग सागर येतो आणि मुक्ताला तिथे ठेवून तो सावनीला म्हणतो की थँक्यू, आज तुझ्यामुळे मुक्ता वाचल्या. पण तुझ्या हाताला तर लागलं. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, काहीच हरकत नाही. त्याच वेळेला आता तिथे सगळे मुक्ताकडे असतात परंतु सावनी म्हणते की मला दिवाळीच्या घरामध्ये लोकांच्या घरात दिवे लावले जातात. पण तुमच्या या घरात लावलेली ही जी आग आहे ना, ती फार मोठा धमाका करणार आहे. आणि असं म्हणून आता सावनी ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघून खुश होत असते. परंतु तिच्या हाताला लागलं म्हणून ती तिथेच तशीच उभी असते. आणि स्वाती आणि इंदिरा देखील घाबरलेले असतात आणि मुक्ताचं लक्ष हे त्या सावनीकडे जातं. आता मुक्ताच्या लक्षात सावनीचे हे सगळे सुप्त हेतू येतील का? व सावनीने ही जी लावलेली आग आहे, ती आग ही नेमकं कोणतं रूप घेणार आणि मुक्ताला सावनीचा खरा चेहरा समोर येणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.